निलेश घायवळवर आणखी एक गुन्हा दाखल झालाय। सोशल मीडियावर दहशत पसरवणारे व्हिडिओ पोस्ट केले होते निलेश घायवळने। या संदर्भातला एक गुन्हा आता निलेश घायवळवर दाखल झालाय। बनावट पासपोर्टच्या आधारे निलेश घायवळ देशात बाहेर गेलेला आहे, फरार झाला। पोलीस या अनुषंगाने वेगवेगळ्या कंगोऱ्यांचा तपास करतायत आणि त्यात सोशल मीडियावर निलेश घायवळने काही व्हिडिओ पोस्ट केले होते ज्यातून त्याने दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला होता। याबद्दल एक गुन्हा दाखल झालाय। आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत आहे। रोहन, काय होतं या व्हिडिओमध्ये नेमकं? खरं तर सोशल मीडियावरती सातत्याने हे असे गुंड प्रवृत्तीचे अनेक जण आपलं उदात्तीकरण करण्यासाठी अशा प्रकारचे व्हिडिओ जे आहेत ते पोस्ट करत असतात आणि निलेश घायवळकडून देखील अशा प्रकारचे व्हिडिओ जे आहेत ते रील्स म्हणून सोशल मीडियावरती टाकण्यात आलेले होते आणि वेगवेगळ्या अकाउंट्सवरून हे सगळे जे आहेत ते स्वतःचे व्हिडिओ, स्वतःच्या गाड्या आणि त्यातून गुंड प्रवृत्तीचं उदात्तीकरण जे आहे ते केलेलं पाहायला मिळत होतं आणि त्या विरोधामध्ये कोथरूड पोलिसांनी जो आहे तो भारतीय न्याय संहिता 2023 कलमांच्या अंतर्गामध्ये 49, 223, 353, 1 ब, 351, 2 आणि 352 च्या माध्यमातून गुन्हे जे आहेत ते दाखल केलेले आहेत। सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने गुन्हेगारांचं उद्ध्वस्तीकरण केलं जातं ते शोभनीय नाहीये। त्याचबरोबर अशा प्रकारचे व्हिडिओज पाहून इतरांना जे आहे ते गुंड होण्यासाठी किंवा दहशत माजवण्यासाठी प्रवृत्त केलं जाऊ शकतं असं सांगत जे आहे ते हा सगळा गुन्हा दाखल झालाय। खरं तर आपल्याला माहिती आहे की सातत्याने निलेश घायवळवरती गुन्हे मागील काही दिवसांमध्ये दाखल होत आहेत। हा 7वा गुन्हा दाखल आहे। कदाचित सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 14 ते 15 एकूण गुन्हे जे आहेत ते घायवळवरती दाखल होऊ शकतात आणि त्यानंतर त्याला भारतात आणण्याची प्रक्रिया जी आहे ती जोमाने सुरू होऊ शकते। त्यामुळे कुठलाच मार्ग जो आहे तो सोडला जात नाही। पुणे पोलिसांकडून निलेश घायवळवरती जे ते सापडेल तिथे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे ती सध्या त्याकडला सुरू आहे। त्यामुळे हे अशा प्रकारे सोशल मीडियावरती व्हिडिओ मागील कित्येक वर्षांपासून निलेश घायवळ टाकतो, परंतु आता गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे पुणे पोलिसांना काही करून जो आहे ते जवळपास 14-15 गुन्हे जे आहेत ते याच्यावर दाखल करायचे आणि त्यानंतर त्याला भारतात आणण्याची प्रक्रिया अधिक सोपी होईल अशा प्रकारचं मत कदाचित पुणे पोलिसांचं आहे। त्यामुळे त्या दृष्टीने पावले जे आहे ते सध्याच्या घडीला उचललेली पाहायला मिळतात। ठीक आहे रोहन, धन्यवाद या माहितीबद्दल। सोशल मीडियावर दहशत पसरवणारे व्हिडिओ पोस्ट केले होते निलेश घायवळने। या संदर्भातला एक गुन्हा निलेश घायवळवर दाखल झाला आहे।